माढा येथे तालुका क्रीडा संकुल भूमिपूजन आमदार अभिजितआबा पाटील यांच्या हस्ते संपन्न। याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की माढा शहराचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न अखेर आमदार अभिजितआबा पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला आहे। खेळाडू आणि क्रीडाप्रेमींच्या मागणीला यश देत आमदार अभिजितआबा पाटील यांच्या हस्ते अद्ययावत क्रीडा संकुल व इंडोर स्टेडियम हॉलचे मोठ्या उत्साहात भूमिपूजन करण्यात आले। यामुळे माढा तालुक्यातील गुणवंत खेळाडूंना आता हक्काचे व्यासपीठ मिळणार असून तालुक्याच्या क्रीडा परंपरेला नवी झळाळी मिळणार आहे। जवळपास 3 कोटी रुपयांच्या निधीतून साकारल्या जाणाऱ्या या क्रीडा संकुलात केवळ मैदानच नाही तर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत। याच्यामध्ये प्रामुख्याने अद्ययावत इंडोर हॉल व रनिंग ट्रॅक, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र जिम, प्रशस्त चेंजिंग रूम आणि अभ्यासिका, स्वच्छतागृह आणि क्रीडांगणाची अद्ययावत मांडणी। यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की माढा तालुक्यातील खेळाडूंच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे। युवा पिढीने मैदानी खेळांकडे वळावे आणि आपले आरोग्य सुदृढ ठेवावे। भविष्यात माढा तालुक्यातील खेळाडू देश पातळीवर चमकून तालुक्याचा गौरव करतील असा मला विश्वास आहे। क्रीडा संकुलासोबतच माढा शहराच्या जिव्हाळ्याच्या पाणी पुरवठा योजनेसाठी आमदार अभिजितआबा पाटील यांनी मोठी अपडेट दिली आहे। चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेसाठी विशेष तरतूद व्हावी यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे। या प्रस्तावावर सह्या झाल्या असून तो अंतिम टप्प्यात आहे। स्वतः 4 ते 5 बैठका घेऊन जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं। यावेळी नगराध्यक्षा मिनलताई साठे, तहसीलदार संजय भोसले, तालुका क्रीडा अधिकारी नदीम शेख, उपनगराध्यक्षा कल्पनाताई जगदाळे, राजाभाऊ चौरे, अनंतआप्पा कानडे, बालाजी पाटील, नितीन बापू कापसे, डॉक्टर संतोष दळवी, निलेश बापू पाटील, सुरेश काका पाटील, दिनेश जगदाळे, आकाश पाटील, आबासाहेब साठे, ऋषी काका तांबिले, संजय तांबिले, भैया खरात, जितू जमदाडे, अक्षय शिंदे, स्वाभिमान कदम, अभिजित उबाळे, कुरनाना गिड्डे यासह आदी मान्यवर उपस्थित होते।